माघार नाट्यावर काल एका दिवसात 150 कोटी खर्च झाले. खासदार संजय राऊत यांचा मोठा आरोप. विरोधी पक्षाचे घोडे स्वतः बाजारात भाव ठरवूनच आले, राऊतांची टीका. नाशिक विधान परिषदेत आणखी ट्विस्टची शक्यता. गोकुळ गीते यांना पाठिंब्यासाठी मनवण्याचे प्रयत्न. उमेदवारी कायम ठेवून नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा, शिवसेनेची भूमिका. माघारीची वेळ संपली, त्यामुळे आता माघार नाही. बंडखोर उमेदवार गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावरती ठाम. सामंत आणि महाजनांनी फोन केल्यास भेटीला जाणार, गीतेंची माहिती. राणा दाम्पत्याने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या रिक्त जागी नवनीत राणांना संधी देण्याची मागणी. रिक्त जागा भाजपला सुटल्यानं राणा दाम्पत्य उमेदवारीसाठी आग्रही. पायाभूत सुविधा निर्मितीचे प्रकल्प गतीनं पूर्ण करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना. प्रकल्पाला विलंब करणाऱ्या कंत्राटदारांना दुसरं काम न देण्याचे आदेश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार मुंबईतल्या मान्सूनपूर्व कामांचा आढावा. आज महापौर रितू तावडेंसोबत बैठक. मुंबई महापालिकेच्या कामांचा मुख्यमंत्री घेणार आढावा. एसटीच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता. इंधन दरवाढीचा एसटी महामंडळाला आर्थिक फटका. एसटी दरवाढीचं परिवहन मंत्र्यांकडून स्पष्ट संकेत. ग्रामीण भागातल्या प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री. नाशिकमध्ये नंदिनी नदीच्या स्वच्छतेदरम्यान गिरीश महाजनांना सापडली पिस्तूल. पर्यावरण प्रेमींना स्वच्छता करताना आढळली पिस्तूल. अज्ञात लोकांनी पिस्तूल नंदिनी नदीत फेकून दिल्याचा संशय. भविष्यात जगातील विमानं महाराष्ट्रातील जैव इंधनावर चालतील. महाराष्ट्र नक्की पेट्रोल मुक्त होईल. पुढारी महाआयकॉन्स कार्यक्रमात नितीन गडकरींनी व्यक्त केला विश्वास. मुंबई गोवा महामार्ग 99% पूर्ण. संगमेश्वर जवळ फक्त 4 किलोमीटरचा महामार्ग बाकी. पुढारी महाआयकॉन्स पुरस्कार सोहळ्यात उद्योगमंत्री उदय सामंतांची माहिती. रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर कायम. दुसऱ्या पतधोरण बैठकीत रेपो दरात कोणताही बदल नाही. आरबीआयने रेपो दर 5.25% कायम ठेवला. गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जांचे ईएमआय जैसे थे. उल्हासनगरमध्ये साप चावल्यानं 3 वर्षीय मुलाचा मृत्यू. डॉक्टरांनी उपचारासाठी सापाच्या फोटोची मागणी केल्याचा आरोप. मुलाला रुग्णालयात आणण्यात उशीर झाल्यानं बाळाचा मृत्यू झाल्याची डॉक्टरांची माहिती. अकोल्यात किरकोळ कारणावरून भर रस्त्यात गर्दीच्या ठिकाणी महिलेला मारहाण. गाडी हळू चालवण्यास सांगितल्याचा राग आल्यानं महिलेला काठीनं मारहाण. अकोल्यातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर. रायगडच्या अलिबाग तालुक्यात 85 वर्षीय आजीचा नातेवाईकांकडून खून. दागिन्यांच्या हव्यासापोटी अपहरण करून गळा आवळून केली हत्या. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह खोल दरीत फेकला. भारताच्या T20 कर्णधारपदी सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयस अय्यरला कर्णधारपद मिळण्याची शक्यता. तर 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला पहिल्यांदाच भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता. रशियाने युक्रेनच्या खेर्सॉनमध्ये रुग्णवाहिकेवर ड्रोन डागले. 3 वैद्यकीय कर्मचारी गंभीर जखमी. वैद्यकीय सेवेला लक्ष्य केल्यानं जगभरातून संताप.